आशा व गट प्रवर्तक यांना राज्य सरकारने मानवाढी संदर्भात GR काढलेला आहे, परंतु वाढीव मानधन तसेच पूर्वी मिळणारे मानधन अद्यापपर्यंत आशा व गट प्रवर्तकांना मिळालेले नसल्याने नाशिकच्या नांदगाव पंचायत समितीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडत आंदोलन करण्यात आले। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आशा सेविकांना मिळणारे मानधनाची वेतन चिठ्ठी मिळावी, घरकुल योजनेचा लाभ मिळावा, किमान वेतन लागू करण्यात यावे, जाहीर केलेले वाढीव 10,000 रुपये मानधनाचा GR काढून अदा करण्यात यावा, राज्य सरकारची कर्मचारी म्हणून समावेश करावा व आशा व गट प्रवर्तक यांना पेन्शन लागू करण्यात यावी आदी मागण्यासाठी ठिय्या मांडत आशा गट प्रवर्तक यांनी आंदोलन केले आहे। पाहिजे घरकुल भेटलं पाहिजे, त्यांच्या सर्व मागण्या आहे त्या पूर्ण झाल्या पाहिजे। किती आमच्या आशा या रात्रीच्या अपरात्रीच्या ग्रामीण भागातून वाहतुकीने काय म्हणतात प्रस्तुतीसाठी जात असतात महिलांना घेऊन आणि त्यांचे पेमेंट देत नाही। त्यांचे किती बायका आमच्या इथे विधवा परिपक्वता आहे तरी त्यांचे पेमेंट देत नाही। अशा सरकारचं करायचं काय? कृपया फक्त माझी एवढी विनंती की आमच्या सर्व आशाताईंचा पेमेंट 5 तारखेच्या आत झाला पाहिजे आणि त्यांना घरकुल योजना पण लागू केली पाहिजे। एवढीच माझी इच्छा आहे, तेवढी पूर्ण करा। आशाताई जिंदाबाद जिंदाबाद, आशाताईचा विजय असो। लोकशास्त्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे।